आजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सुभांगी निवृत्ती उदारा सुभांगी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव मुक्ताबाई नमो त्रिभुवन अक्षत्रय जननी देवाची अत्यत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख पंढरीच्या पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्र. आवाज येत नाही राजा ताना, थोडा बाकीचा आवाज कमी राहू द्या, आत राहू द्या. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा, परमार्थातला प्रयत्न करत असताना परमार्थातल्या प्रयत्नाला लागणारं फळ सांगणारा गोड अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 12:15 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या वैजाळा नावाच्या गावी भक्ती सूर्य वैकुंठवासी ब्रह्मलीन गुरुनाम गुरु वारकरी संप्रदायाच्या चाली आज जे गायक गातात त्यांचे या चाली ज्यांनी तयार केल्या त्या वारकरी संप्रदायाचे भीष्म पितामह असणारे वैकुंठवासी ब्रह्मलीन बंकट स्वामी महाराजांचं हे परंपरेचं गाव आहे. बरं, या परंपरेच्या गावामध्ये 1 वर्षापूर्वी या मातोश्रीचं निधन झालं. कैलासवासी संगीताताई नरहरी येडे आणि या येडे परिवाराच्या वतीनं या संगीता आईचं त्यांच्या बंधूंनी, खरं तर या बंधूंचं नवल केलं पाहिजे. बंधूंनी
त्यांच्या भाच्यांनी या ठिकाणी बहिणीच्या मुलाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याद्वारे संगीताताईंच्या पाठीमागं त्यांचे बंधू शेषराव नरहरी येडे, अशोक नरहरी येडे या बंधूंनी, त्यांच्या आई आहेत बबई नरहरी येडे या परिवारानं त्यांच्या बहिणीची मुलं जयवंत भीमराव जगताप, संतोष भीमराव जगताप, अर्जुन भीमराव जगताप, जगताप परिवार येडे परिवारानं आपल्या महाराष्ट्राचे एक लोकप्रिय गायक भजन सम्राट आमचे किशोरजी महाराज येडे यांच्या माध्यमातून ही सेवा एक 2-4 महिन्यापूर्वी माझ्या डायरीमध्ये लिहून दिली आणि त्याला अनुसरून आज आपल्या या संगीता नावाच्या मातोश्रीला भावपूर्ण आदरांजली देण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन वादन कीर्तन क्षेत्रामध्ये उत्तुंग शिखरावर पोहोचलेली सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याचं नाव इतिहासाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी पखवाजामध्ये तयार करणारे एक अलौकिक नाव, महाराष्ट्रामध्ये जे टॉप 10 वादक आहेत त्या वादकांना जन्म घालणारं नाव म्हणजे आमचे विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी. बरं का, एक प्रसिद्ध नाव आहे, कीर्तनकार आहेत, मोठे विद्वान आहेत, छान कीर्तनही करतात आणि पखवाजाची तयारी तर उत्तम आहे. ओंकार महाराज वाजवतात, गणेश महाराज बसलेले आहेत, अंकुश महाराज बसलेले आहेत, याच्यामध्ये जे सुग्रीव महाराज बसलेले, जे वादक आहेत तिथं प्रसिद्ध, या सगळ्या वादकाला जन्म घालणारी माता म्हणजे हे विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी आहेत. अगदी वैकुंठवासी ज्यांनी महाराष्ट्रभर विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. आपल्या जवळ आहे वाणगाव फाटा. वाणगाव फाट्याला रामहरी महाराजांचा जो तुकोबारांच्या नावानं मोठा आश्रम आहे, रामहरी महाराजांच्या आश्रमानं वैकुंठवासी ब्रह्मलीन बंकट स्वामी महाराज, परंपरेचे आपले सगळ्यांचे गुरुवरी लक्ष्मण महाराज मेंगडे बाबा या सगळ्यांच्या आशीर्वादातून वाणगाव फाट्याला गुरुकुलामध्ये हे विद्यार्थी तयार करण्याचं काम महाराज करतात. आणि किशोर महाराजांच्या परिवारावर त्यांचं प्रेम असल्या कारणानं स्वतः कीर्तनकार असून विद्यार्थी शिकवण्याचा क्लास असून सुद्धा आपल्या छोट्याशा कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. असे आमचे विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजींना माझं वंदन. तदनंतर ज्यांनी लक्ष्मण बाबांच्या संगतीमध्ये राहून उभ्या महाराष्ट्रभर ज्यांच्या कथा आता सध्या होत आहेत, आमचे दिनेश बाबा अगदी आल्यापासून माझ्या संगतीतच बसलेले आहेत. साधूच्या संगतीत माणूस बहरून जात असतो आणि म्हणून अगदी आमचे दिनेश महाराज गोड वाणी गोड कथा, बंकट स्वामी महाराजांची कथा तुम्ही करा असं त्यांचं मला आता आमंत्रण आलं, नक्की करू महाराज बरं का. पण अगदी आमचे दिनेश महाराज आहेत, दिनेश बाबांना वंदन. आधी बसलेल्यापैकी गणेश महाराज लोंढे ज्यांनी संपर्क केला पण थोडा उशिरा केला, मला जरा नाही तर घेऊनच आलो असतो मी तुम्हाला, पण आता थोडं पुढं आलो मी कलाकार गुणीजनांचा महाराज आहे, मी काय असं कोणाला सोडून येणार नाही, पण ते आता काय करावं, तुम्ही थोडं पुढं आल्यामुळं असे आमचे गणेश महाराज लोंढे गुरुजी ज्यांची पण गुरुजींकडंच अध्ययन झालं, पण त्यांची पण मोठी संस्था आमच्या गेवराई तालुक्यामध्ये भेंडटाकळी नावाच्या गावी आहे. फार छान त्यांनी पण विद्यार्थी घडवले, तयार वाजवतात, कीर्तनही करतात. गणेश महाराजांना वंदन. दुसरे आमच्या आता नवीन संस्था ज्यांची ओपन होते, मोठी पत्रिका पाहिली मी फेसबुकला, अजून मला मिळाली नाही, येईल आता येईल, सगळ्यांनाच देणं चालू आहे. काय मोठी पत्रिका, पहिल्यांदा पाहिलं एवढे कीर्तनकारन गायकन वादकन एकाच पत्रिकेला आहे. महाराष्ट्रात नाद करायचं पण आमच्या अंकुश महाराजाचं कोणी करायचं, सगळ्यापेक्षा वेगळीच बुद्धी आहे गड्याची महाराज. असे आमचे अंकुश महाराज काळे, त्यांची कानिपनाथ गड हा गेवराई तालुक्यात. माझ्याच वरती एक व्यक्ती राहिला आमची इथं गेवराईमध्ये, माझ्यावरती रूम त्यानं घेतलेली माझ्याकडून भाड्यानं, त्यांनी सौजन्य दिले, सगळं पंगत तोच देतो. आणि तो SC समाजाचा आहे, विशेष म्हणजे SC बरं का, SC म्हणजे मातंग समाजाचा माणूस आहे, पण अंकुश महाराजांनी माझ्यापेक्षा जास्त पॅक केलं, राहायला माझ्याकडे, पण भक्त अंकुश महाराजांचं. काय करावं आता, त्याची पंगत आहे महाराज. असे आमचे खरात साहेबात पोलीस पाटील झाले ते पुन्हा, त्यामुळे काय अडचणच नाही. असे आमचे अंकुश महाराज काळे, त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांचे भाचे आहेत. महाराष्ट्रभर बाल कीर्तनकार नाही, आता तरुण कीर्तनकार झाले, तर बालकावर लावायचा मिशा नाही आले म्हणजे काय कवर बाल थोडी असते बरं. आता तरुण कीर्तनकार झाले, नाव आता बालाचं तरुण झालं आहे की नाही. असे आमचे चैतन्य महाराज, वा अगदी गोड कीर्तन करतात, महाराष्ट्रभर त्यांची वाणी गोड आहे. चैतन्य महाराज आहेत. आपण सगळे गुरुजींची विद्यार्थी आहात. बंकट स्वामी महाराजांच्या फडाहून काही मंडळी, मोठा सप्ताह चालू आहे स्वामी महाराजांचा, गुरुनाम गुरु स्वामी महाराजांचा मोठा सप्ताह चालू आहे, गुरुवर्य पाचपोर बाबांची कथा चालू आहे. एवढा परित्याग करून दिनेश महाराज, त्यांच्या संग आलेली यश महाराज, मला तुमच्याबरोबर आलेली सगळ्यांची नावं माहिती नाही, हरिभक्तपर्यंत सगळी मंडळी सगळी पूजनीय आहेत, जी स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये तिथं फडावरती काम करत आहेत. या सगळ्या मंडळीला वंदन. मृदंगाचार्य, काय सुंदर पखावज, एखादी सुगरणबाई जसं भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं मीठ घालते, तसं वादकामध्ये सुगरण वादक म्हणजे आमचा ओंकार महाराज कागदे बरं का. जेवढं लागतं तेवढं, चाट थाप, कधी बारीक कधी जोरात, हे पण कळायला ज्ञान लागतं महाराज. कधी पाहिजे कधी धूम, काही जोरात धनादन वाजवतात, जेव्हा पाहिजे. एखादा चांगला प्रसंग चालला की दान पुन्हा आणतातच,
तसं नाही, जेव्हा लागतं तेव्हा सुगरण त्याला म्हणतात. मीठही कमी पडणार. माऊलींनी वर्णन केलं ज्ञानेश्वरीमध्ये का सुगरणी आणि उदारे. सुगरणबाईचं वर्णन ज्ञानोबरायांनी केलं. सुगरण कधी मीठच कमी पडू देत नाही, तिखट जास्त होऊच देत नाही, ती सुगरण असते. तसं वादकातला सुगरण एक नंबरचं नाव महाराष्ट्रात. चाकणला मोठा सप्ताह चालू आहे, तिथं 5-10 हजार लोक आहेत कीर्तनाला, आणि त्याच्यात एकटा आमचा ओंकार महाराज वाजवायला आहे. लाखो लोक टाळ्या वाजवतात, गुणगान गातात. कोणताही वादक पुढे बसू द्या, मेट्रोच्या ट्रेनची स्पीड कमी होईल पण आमच्या ओंकार महाराजाच्या हाताची स्पीड काही कमी होत नाही. असा अवलिया वादक आमचे ओंकार महाराज कागदे गुरुजींचे शिष्य आहेत, आणि त्यांनाही माझा धन्यवाद. आमचे मित्र आहेत, खूप गोड विनोद करतात, म्हणजे येताना भरपूर हसवलं त्यांनी मला. ओंकार महाराजांना धन्यवाद. या लाईनला आमचे महाराष्ट्रातील लोकप्रिय भजन सम्राट, अतिशय वीर काय वारकरी वैष्णव, टाळकरी नाव ते त्यांच्या चालीला देत असतात, असे वारकरी वैष्णव. आणि छान अगदी आमच्या संगतीमध्ये महाराज काही दिवस राहिले. आता महाराष्ट्रभर त्यांचं मोठं नाव झालं. खूप छान चाली गातात. आता आपल्या स्वामी महाराजांच्या फडावरही त्यांना 2 दिवस बोलवलंय. असे आमचे संजय महाराज हजारे, काय उंच आवाज आहे महाराज. आभाळ कमी पडतं की काय इतका उंच शेड जे लागतो महाराज, सहजच शेड जे आपल्याला ताकद लावून लागाना पाय रोवून ते, पण त्यांचा सहजच जातो. असा निसर्गानं ईश्वरानं दिलेला आवाज आहे. असे आमचे संजय महाराज हजारे बाबा, त्यांना माझं वंदन. त्यांच्या शेजारी त्यांच्याच तोडीस तोड सध्या महाराष्ट्रभर चांगलं नाव झालंय. अत्यंत जीवलग मित्र आमचे बळीराम महाराज केसभट, त्यांनाही माझं वंदन. हरिभक्तपरायण कृष्णा महाराज आहेत, तुम्हालाही वंदन. आपण आमच्या आप्पा महाराज कोठोळे यांच्या संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ साधक मंडळी, तुमच्या चेहऱ्यावरूनच ओळखलं मी, तुम्ही आप्पा महाराजांचे विद्यार्थी आहात. एकदा छान अगदी टाळ वाजवतात, पखवाज वाजवतात, छान. या बाबा बस. विठ्ठल 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 विठ्ठल. वैकुंठवासी ब्रह्मलीन राम हरी महाराजांची सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडली आणि आशीर्वाद मिळाला साधूचा त्यांना. आजही गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांच्या फडाचं काम करतात, कीर्तन करतात, सप्ताह करतात, पारायण करतात, गाथा भजन करतात, आपलं समर्पण दिलेलं आहे. रणजित महाराजांना वंदन. संत कथा करण्याचं काम आमचे अनिल महाराज करतात, कासकर. अगदी गोड संत कथा, बरं का, मला फार आवडते तुमची कथा, मी ऐकत असतो तुमचे, कधी कधी मला पण घेतो त्याच्यातला. असे अनिल महाराज कासकर, अगदी स्वामी महाराजांचं चरित्र असेल, ज्ञानोबरायांचं असेल, तुकोबरायांचं असेल, बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं. जिथं जिथं गुरुनाम गुरु स्वामी महाराजांच्या फडावरचे सप्ते आहेत तिथं त्यांची कथा, दिनेश बाबांची कथा, अनिल महाराजांची कथा होत असते. म्हणून या अनिल बाबांना, रणजित महाराजांनाही वंदन. बसलेल्यापैकी अजून एखादा कोणी गायक वादक, इकडची सगळी गायक वादक नाव राहिलं तर माफी मागतो. इकडची सगळी गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. आपण सगळी पै पाहुणे, सगळे सोयरे, आपतेष्ट, मित्र परिवार, सिस्टीम आमच्या अगदी मोरगावची साई साऊंड राहुल दादा अतिशय छान लावतो, प्रसिद्ध नाव आहे त्याचं. ट्रबल बाज गेन विको चांगले बटणं फिरवतो, त्यालाही धन्यवाद. 2 शूटिंग करणारे आहेत, त्यामध्ये राजा पंढरीचा यूट्यूब चॅनल आमच्या आदित्यचा आहे. राजा पंढरीचा चांगला गाजला येतो आता. पंडित केशव गुरुजी जगदळ यांच्याकडे राहता राहता पखवाजही शिकला आणि एडिटिंगही शिकला, म्हणजे चांगलं काम झालं. आता छानपैकी एडिट करतो. चांगले दोघे भाऊ चांगले हुशार आहे. छान क्लिपा करतात, लवकर देतात. नाही तर काही शूटिंग करतात 2-4 महिने देतच नाही, ते लगेचच्या लगेच देतात, म्हणून मागणी चांगली आहे त्यांना. अशी राजा पंढरीचा यूट्यूब चॅनल, त्यालाही आपले कीर्तन पाहायला भेटेल. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे 2-4 रुपये त्यांना प्राप्त होतील. त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या शेजारी काय नाव बाळा, रॉयल वारकरी, नावं लय भारी, रॉयल वारकरी, बरं का, रॉयल वारकरी आहे, त्याच्याही चॅनलला धन्यवाद. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. किशोर महाराजांनी एवढा सुंदर पंढरीसारखा मेळा इथं उपस्थित केला. आपली आत्या आहे, आपल्या आत्याच्या पाठीमागं बंधुराजच आहेत, म्हणून तिचं कोणी नाही तर तिचं आपलं कोणीतरी आपण तिचे झालो पाहिजे, अशा दृष्टीनं भावांनी बहिणीचा कार्यक्रम ठेवलाय, भाच्यांनी बहिणीचा कार्यक्रम ठेवलाय. वा, म्हणून त्या संबंधातून या संगीत आईला भावपूर्ण आदरांजली देण्यासाठी आपण एकत्रित आहोत. सगळ्यांची नावं घेतली अशी समजूया. एखाद्याचं राहिलं तर माफी मागूया. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण गोड असं चिंतन अभंगाच्या 1 चरणाचं, जास्त घेतच नाही वेळ, 1 चरण सोडण्याचा प्रयत्न करू. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठाला विठ्ठल विठाला विठ्ठल. परमार्थातला प्रयत्न करत असताना परमार्थातल्या प्रयत्नाला किती गोड फळ लागतं याचं वर्णन करणारा अभंग आपण घेतलेला आहे. परमार्थातला प्रयत्न आणि एक संसारातला प्रयत्न, 2च प्रयत्न आहेत गुरुजी जगात. आपण सगळेजण जो करतोय तो संसारातला प्रयत्न आहे. वाढावे संतान,
गृही व्हावे धनधान्य. आपण सगळेजण ज्या प्रयत्नाच्या नादी लागलेलो त्याला सांसारिक प्रयत्न म्हणतात. किती क्वालिटीचा करा, किती चिकाटीनं करा, कितीही श्रीमंतीनं करा, किती गरिबीनं करा, पण संसारातला प्रयत्न गणेश महाराज कधी फळ देत नाही. कितीही लोकांची श्रीमंत संसार तुम्ही तपासा. तुकोबारांच्या गाथात रावणाच्या संपत्तीचं वर्णन आलं. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये तारीख एकदा आली आणि श्रीमंती रावणाची सांगितली गेली. त्याचं कारण असं होतं की येणाऱ्या काळात लोक श्रीमंत होतील, हायवेला जमिनी जातील, लोकांकडे पैसा येईल, पण कितीही श्रीमंत झाले तर रावणा एवढे नाही. म्हणून ती श्रीमंती तुकोबारांनी सांगून ठेवली. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. 7 कोटी घरं रावणाच्या लंकेमध्ये सोन्याची होती. एक एक चौकट 22 क्विंटल सोन्याची होती. खूप श्रीमंत होता रावण. श्रीमंती असली पाहिजे, त्याला आपला विरोध नाही. श्रीमंत खूप व्हा, खूप पैसे कमवा, सोनं खूप कमवा, त्याला अजिबात विरोध नाही. पण त्या सोन्याबरोबर, त्या श्रीमंतीबरोबर तुमच्याकडे दान असलं पाहिजे, धर्म असला पाहिजे, उपकार असला पाहिजे. श्रीमंतीबरोबर तुमचा अत्याचार असेल, तुमच्या श्रीमंतीबरोबर तुमची अनिती असेल तर एक दिवस ती श्रीमंती संपून जाते, ती सोनं बुडून जात. लंकेमध्ये खूप सोनं होतं पण परस्त्रीवर नजर आहे. लंकेमध्ये खूप सोनं होतं पण अत्याचार आहे. दुसऱ्याचे मुंडके मोडून कमवलेलं आहे, दुसऱ्याचं घेतलेलं आहे. परिणाम लंका बुडाली. लंका, आफ्रिका, अमेरिका, जेवढे का नाव आहे ती बुडणार आहेत महाराज. ज्यांनी अनिती केली, लोकांना बुडवलं, लोकांना बंदुकी दाखवून धाक दिला, बॉम्ब टाकून लोकांना उडवलं, ती लोक जळत असतात, ती बुडत असतात. ध्यानात ठेवा. थोडा वेळ लागेल पण बुडणार. जिथं अधर्म आहे तो देश बुडत असतो. मग तो सोन्याचा असू दे, कितीही श्रीमंत असू द्या, आपला देश कधी बुडणार नाही. कारण आपली भारत माता आहे महाराज. आपला देश असा दुसऱ्याचा विरोध करणारा नाही. आपल्या देशात प्रत्येक देशातले लोक आहेत महाराज. आपला देश कुणाचा विरोध करत नाही. फक्त ज्याचं चुकलं त्याला आपला देश सोडत नाही बरं. मग तो साधू असू द्या नाही तर महाराज असू दे, चुकला की मग सोडत नाही. मग आमचा देश कमी नाही. आमच्याच महाराष्ट्रात यायचं ना, आमच्याच शिवाजी महाराजाबद्दल बोलायचं चालणार नाही ना महाराज. आम्ही जो आमचा शिवाजी महाराज आम्ही गळ्यात घालतो, सोन्याचं मरून घातलंय आम्ही, माळीच्या बरोबरीने घातलं, आणि तुम्ही त्यांची टिंगल करता, चालणार नाही. महाराष्ट्रात राहायचं असेल, महाराष्ट्रात बोलायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही जातीचा असला तरी शिवाजी महाराजाला मुजराच करावा लागेल. कारण हा महाराष्ट्र त्यांचा आहे, त्यांनी घडवलेला आहे. सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन माझ्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलेलं आहे समाजाला. काही म्हणतात लोक महाराज, इतिहास वाचत नाहीत, बोलत नाही. काय झालंय, ऐकून बोलणारे जास्त झाले महाराज. कुणाचं तरी ऐकायचं, सांगायचं, त्यामुळं ते पाहत नाहीत. पाहून या ग्रंथ करावे की कोण पाहतंय महाराज. ऐकलं की सांगतात, परिणामी मग त्याची टिंगल होते. लोक त्यांना काही पण म्हणतात. मग एवढ्या मोठ्या चांगल्या माणसांनी आपजीब बरळावी, काही बोलावं, वाईट वाटतं महाराज. हिंदू धर्माचे प्रचारक आहेत तुम्ही, आणि तुम्ही शिवाजी महाराजांचं युद्ध थकले शब्दच नाही महाराज. शिवाजी महाराज थकला हा शब्दच म्हणायचा नाही. शिवाजी महाराज थकले नव्हते. ते जर थकले असते तर महाराष्ट्र संपून गेला असता. ते थकलेच नाही. ते वयाच्या 50 वर्षापर्यंत जीवाशी खेळत राहिले. आज स्वराज्य, आज थाटात आपले सप्ते, थाटात कार्यक्रम आहेत, शिवाजी महाराजांमुळे आहेत. चला, मी का सांगतो, महाराष्ट्र, भारत देश का टिकणार आहे, तो माता आहे महाराज. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. या देशात नारीची पूजा केली जाते. या देशात जिला कुणी नाही त्या आई संगीता ताईला सुद्धा भाऊ वाट लावतात, थाटात कीर्तन ठेवतात. आपल्या जीवनातले पैसे बहिणीसाठी खर्च करणारा हा देश आहे. म्हणजे देशात सोनंही आहे, देशात पैसेही आहेत, पण पैशाबरोबर, श्रीमंतीबरोबर आमच्याकडं धर्म आहे, उपकार आहे, दान आहे. चला, मी का सांगत होतो, एवढा श्रीमंत रावण रणजित बाबा, आपण नेहमी त्याचं कीर्तनात वर्णन करतो. मग तो श्रीमंत रावण आहे, संसारातला प्रयत्न करतो. समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही, झालं नाही. स्वर्गाला शिडी लावेल, नाही झाला. हो, काय म्हणतात त्याला, सोन्याला सुगंध आणील, नाही आणला. 7 कोटी घरं आहेत, पण रावणाच्या संसारातला, प्रपंचातला एकही प्रयत्न पूर्ण होत नाही. आपल्याला 2 एकर जमीन आहे, 2-4 एकर आहे, त्याच्यात जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही. रखरखत ऊन पडलं तर हाही ते जळून जाते. आपण फार कमी श्रीमंत आहोत. कितीही श्रीमंत संसार असू द्या आणि किती गरीब असू द्या, संसारातला प्रयत्न कधीच पूर्ण होत नाही. तो कधी कुणाला फळ देत नसतो. म्हणून या देशातले साधू संसाराच्या दारात नाही उभे राहिले, या देशातले साधू परमार्थाच्या दारात उभे राहिले. ध्यानात ठेवायचं. संसारातला प्रयत्न, आणखीन एक वाक्य सांग, संसारातला प्रयत्न हा प्रारब्धावरती असतो. जेवढी प्रयत्न, कीर्तनकार जरी रात्रभर जागून आला शेगावरनं किंवा चाकणवरनं तुम्ही आले, तर काही लय परमार्थातल्या प्रयत्नासाठी नाही, संसारात पैसे मिळावे म्हणूनच.
कोणी असू द्या, राग आला तरी चालेल बरं का. मी असू द्या नाही तर अजून कोणी असू द्या, आपण जे धावत पळत संसारातलाच आहे महाराज हा प्रयत्न. संसारातले प्रयत्न किती ताकदीचा करा, क्वालिटीचा करा, तो संसार तुम्हाला फळ देत नसतो, यश देत नसतो, तो प्रारब्धावरती असतो. म्हणून एखाद्याला जास्त मिळालं की नाराज व्हायचं नाही. का? अन्न मान धन हे परमार्थासाठी नाही, हे प्रमाण प्रारब्धासाठी आहे. आपल्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढं मिळतच असतं. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. किती प्रमाण सांगू, किती कथा सांगू तुम्हाला. सगळं रामायण या याच्यावर आहे महाराज. प्रारब्ध या शब्दावरच रामायण आहे महाराज. संसारात जन्म घेतला देवानं, मनुष्य म्हणून जन्म घेतला, तर इथं आल्यावर बघा ज्याला सकाळी गादी मिळाली त्याला संध्याकाळी वनवास मिळाला. सकाळी गादी आहे, राघव तुला राजगादीवर बसायचं, रामा राजगादीवर बसायचं, ए राघवा तुझी मिरवणूक काढायची, हत्तीवर बसवायचं, घोड्यावर बसवायचं, तुला राजगादीवर बसवायचं, राघव बनायचं. अयोध्या आनंदी आहे, घरावर गुड्या उभ्या राहिल्यात, सगळी अयोध्या नाचायला लागली. ज्याच्यावर प्रेम केलं तो राम आता राजगादीचा मालक होणार आहे, युवराज होणार आहे, राज्याभिषेक होणार आहे. पण फक्त संध्याकाळपर्यंतची वेळ गेली आणि संध्याकाळच्या वेळेला काही कोप भवनामध्ये राजाला म्हणते, माझे 2 वर आहेत तुमच्याकडं, त्यातल्या पहिल्या वरानं मी भरताला गादी मागते आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागते. बरं का. तापस वेश विशेषी उदासी, चवदा बरस राम वनवासी. रघुकुल रीती सदा चलियाई, प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम. एक टाळवाज जय जय राम. तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी. रघुकुल रीती सदा चलियाई, प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय 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 राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. वाह. श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. वाह, किती सुंदर चौपाया आहेत बरं का. रामायण सांगणारे लय झाले पण चौपायाच म्हणत नाहीत मला. चौपाया गायला पाहिजे, लय येत नाही चौपायाच पाठ नाहीत मला. काही जे सकाळी सुरू करतात संध्याकाळपर्यंत चौपाईच नाही मला. म्हणजे मला काही कोणाला नाव नाही ठेवायचं, पण चौपाई जर त्याच्या बरोबरीने गायली ना महाराज, त्या रामायणाला आनंद येतो महाराज. लोकांना पटतं महाराज, ते भाव जातो तिथपर्यंत. ऐका मी काय सांगतो, ऐका याच्यासाठी बोलतो. इतकी सुंदर काय अर्थ आहे त्याच्यात. माझ्या राघवाला 14 वर्षाचा वनवास आणि माझ्या भरताला गादी. काय नवल आहे. ज्याला सकाळी गादी मिळते ना वैजाळाकर, ऐका, त्याला संध्याकाळी काही माता वनवास देते, वल्कलांगामध्ये धारण केली जातात. राम लक्ष्मण सीतामाई वनवासाच्या रस्त्याला लागतात. याला जीवन म्हणतात गुरुजी. सकाळी खूप आनंद असतो, तर संध्याकाळी कधी कधी दुःख होतं. काल 24 तारखेच्या दिवशी खूप अपघात झाले महाराष्ट्रात. बरं, एवढी तरुणी बाण पोरं गेली. कोणता दिवस उजाडला होता काही कळालं नाही. सकाळी 9 वाजता मला माझ्या धोंडराय गावातून एक फोन आला, भारत गुंजाळ नावाच्या व्यक्तीचा. तो बँकेमध्ये काम आलाय. त्यानं फोन लावला, अक्रूर महाराज माझा मुलगा आज आहे ना डॉक्टरकीच्या परीक्षेत पास झाला. म्हटलं महाराज, आणि त्याचा उद्या आष्टीमध्ये नंबर लागला. म्हटलं आपल्या बीड जिल्ह्यातल्या आष्टीला. खूप चांगलं झालं, तुम्ही गावात सप्त्यात आले होते तेव्हा त्यानं तुमचं दर्शन घेतलं होतं. आपल्या मारुतीरायाची कृपा झाली, गावातला एक पोरगा डॉक्टर झाला म्हणून मला बापानं आनंदानं फोन लावला सकाळी 9 वाजता. आणि त्याच 24 तारखेला 4-5 वाजता तो पोरगा मोटरसायकलवर आष्टीच्या रस्त्याला लागलेला असताना एका विष्टा गाडीची आणि त्या पोराच्या गाडीची धडक झाली. मांडीपासून पाय वेगळे झाले, मुडकं वेगळं झालं. आणि डॉक्टर झालेला पोरगा, हुशार असणारा पोरगा एका क्षणामध्ये जागेवरती गेला.
आणि त्याच मोबाईलवरती स्टेटस पाहायला मिळालं की आता तो अभिषेक राहिला नाही. सकाळी बाप सांगत होता आनंदानं की माझा पोरगा आनंदामध्ये आहे, आणि संध्याकाळी बाप आता हंबरडा फोडून रडतो. याला जीवन म्हणतात. हे जीवन असंच असतं महाराज. सकाळी तुम्हाला सगळं आनंदात दिसेल तर कधी कधी संध्याकाळी तुम्हाला खूप दुःख होईल महाराज. असंच आहे, हे आपलं रामायण आहे महाराज. रामकथा होऊन गेलेली आहे, ती पुन्हा पुन्हा का सांगावी लागते, का पुन्हा कीर्तनात ते आपण वर्णन करतो, ते आपल्याला शिकण्यासाठी की दादांनो कीर्तन ऐकताय ना दादा तर माझं खरं ऐका. सकाळी आनंद मिळेल तर संध्याकाळी कधी कधी वनवास मिळेल. याला प्रारब्ध म्हणतात. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं लिहिलेलं कधी चुकत नसतं. म्हणून कुणाला आपला हात दाखवू नका, कोणत्या बाबाला दाखवू नका. बाबा बुवा खरे नसतात, हे घुमवतात लोक. पुन्हा आमच्या वारकरी संप्रदायाला म्हणतात, वारकरी संप्रदायातला माणूस दाखवा हात बघणारा. वारकरी संप्रदायात हात पाहिला नाही जात. वारकरी संप्रदायात रियाज केला जातो, रियाज. वारकरी संप्रदायात स्वर बसवला जातो. वारकरी संप्रदायात अभंग पाठ केले जातात. वारकरी संप्रदायातले माणसं भोंदून असतात, जे वारकरी नाहीत ते भोंदू असतात. हे ध्यानात ठेवा. आपले नाही महाराज, हे जे भोंदू आहेत ते आपले नाही. आपल्याकडे नाहीच ते दारू नाही, ते काय म्हणते ते गंडा नाही फिंडा नाही, तसलं आपल्याकडे नसतं महाराज. हो, तुकोबारांचं प्रमाण एकी बेकी न्याय येतसे प्रचिती, त्याने समस्त लोक बोलतात. हे लोक वेगळे असतात, त्यांच्याकडे जाऊ नका. त्या कुठंतरी संगमनेरला एक बाबा सापडला काल. कोण बाबा आहे म्हणते, त्यांनी 80 रुपये किलोची हरभऱ्याची डाळ कुटून 2 लाखाला विकली महाराज. काय येडे लोक आहेत महाराज. अरे हरभऱ्याचीच डाळ खाल्ली तुम्ही 2 लाखाला घेता, काय न बोले महाराज. मला एवढं सांगायचं तुम्हाला, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे हो, तुकोबारांच्या गाथ्यासारखा गाथा आहे, भागवत आहे, रामायण आहे, एवढे सुंदर ग्रंथ असताना तुम्ही हात कशाला दाखवता कोणाला. आपला हात ज्ञानेश्वरीच्या हातात देऊन बघा, हात बरोबर गोड होईल तुमचा. तुमच्या हाताने अभंग वाचा, हात चांगला होईल. सज्जनाच्या हातात द्या, माझी प्रार्थना आहे तुम्हाला. चला मी काय सांगतो, हात नसतो महाराज, प्रारब्ध असतं महाराज. ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरेपण धुतले फिटोनीने. माऊली म्हणतात एकदा विधात्यानं तुमच्या कपाळावरती लिहिलं ते चुकत नसतं. म्हणून तेरे लेख किसी के समझ न पाते हैं, विधना तेरे लेख किसी. थोड़ा कमी राहू दे विको, कमी. समझ न पाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी की समझ न पाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. विधना तेरे समझ न पाते समझ न पाते हैं. विधात्यानं जे लिहिलंय ते चुकत नसतं बघा. ज्याला गादी आहे, ज्याला राजमहल आहे, ज्याला बंगला आहे राहिला, तो स्वतःच्या हातानं कुटिया बनवतो चित्रकूट पर्वतावरती. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. विश्वाचा मालक स्वतः वनवासामध्ये जातो, याला प्रारब्ध म्हणतात. बघा रामचंद्र लखनजी आणि सीतामाई वनवासात जातात रणजित बाबा, आणि भरत परत येतो. भरत, आणि त्या भरताला माहिती पडतं माझ्या दादाला माझ्या आईनं 14 वर्षाचा वनवास दिला. चैतन्य महाराज तर या देशातला पहिला मुलगा आहे, तो आपल्या आईला श्राप देतो. कै कै हे पापी मा
आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही, तुझं नाव कुणी घेणार नाही. तुम्ही प्रत्येक माता इथं बसलेली, कुणी स्वाती नावाची आहे, कुणी धनश्री आहे, कुणी संगीता आहे, कुणी कौशल्य आहे, कुणी जानकी आहे, कुणी उर्मिला आहे, पण एकाही वैजाळ्यामधल्या आईचं नाव काही नाही नाव अजूनही ठेवलं जात नाही. स्वार्थी माणसाचं कोणी नाव ठेवत नसतं बरं. दुसऱ्यासाठी जगून बघा, लोक तुमचं नाव जीवनभर घेतात. ऐका रे, दुसऱ्यासाठी जगलं की लोक तुमचं नाव घेतात, पुतळा बांधतात, घरात फोटो लावतात. दुसऱ्यासाठी जगा, पंगत घालून बघा. तुम्ही बघा दुसऱ्यासाठी. आता हे बघा ना, हे भाऊ या बहिणीचा कार्यक्रम करतात, नातवंड बहिणीचा कार्यक्रम करतात. का करतात बरं? आत्याचा कार्यक्रम किशोर महाराज का करतात? त्याचं दुसऱ्यासाठी आहे. दुसऱ्यासाठी वेळ द्या, दुसऱ्यासाठी पंगत द्या, दुसऱ्यासाठी थोडंसं जगून बघा. लोक तुम्हाला मरूच देत नाहीत महाराज. तुम्ही मेले तरी तुमचा जे जे कार करतात. 41 दिवस याच महाराष्ट्रातल्या वडूबुद्रुक नावाच्या गावी, तुळापूर नावाच्या गावी माझ्या छत्रपती संभाजी महाराजाचे हात बांधले गेले होते. अंगावरची कातडी काढली जात होती. जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. सांगू द्या रे, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या जात होत्या तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. अंगाला मीठ लावलं जात होतं, कुणी तिखट लावत होतं. जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. जगदंब म्हणणारी जीभच तोडून टाका. काय सजा आहे महाराज. सांडशीमध्ये जीभ धरून तोडली तरी सुद्धा 41 दिवस माझा राजा आतून मात्र जगदंब जगदंबच म्हणत होता. काय आश्चर्य आहे. आजही आपल्या मुलाचं नाव शंभू आहे. आजही चौकात संभाजी महाराजाचा पुतळा आहे. ऐका, आपल्या आजाचा नाही, पंजाचा नाही. का? अरे आपलं घर आपल्यासाठी जगलं, आमचा राजा दुसऱ्यासाठी जगला. जी माणसं दुसऱ्यासाठी जगत असतात, लोक त्यांचा उदो उदो करत असतात. माझंच घर, माझाच बंगला, मा तू पापी आहे, हे काही आजपासून आई तर म्हणणारच नाही, पण तुझं नाव कुणी घेणार नाही. आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय राहणार नाही. भरत गादी घेऊन जातो. वेळ कमी आहे. चित्रकूट पर्वतावरती पोहोचतो. मला माफ करा म्हणतो. बघा काय नवले विष्णुपंत महाराज. ज्याची चुकी नाही तो माफी मागतो. ज्याची चुकी नाही तो माफी मागतो. इथं चुकी होऊन माणसं माफी मागत नाही. काय आश्चर्य. माफी मागायलाच तयार नाही लोक महाराज. छाती काढूनच चालतात. बांधून आणले पाहिजे महाराज. काय नवले महाराज. अरे ज्याची चुकी नाही तो हात जोडतो. चुकीच नाही महाराज, त्यांनी गादी मागितली नाही का काय मागितलं नाही तरी सुद्धा काय रामायण गोड आहे महाराज. शिकण्याचे संदेश येते. हात जोडून म्हणतो, प्रभू मला माफ करा, माझं चुकलंय, मी पापी आहे प्रभू. मी जन्माला चालू नसतं तर तुम्हाला इथपर्यंत येण्याची वेळच आली नसती. खूप गोड कथा आहे भरत भेटीची महाराज. 2 तास जातील बघा, वेळ जाईल. ऐका मिठी मारतात भगवान त्याला आणि त्या रामचंद्र त्या भरताला समजून सांगतात. फार सुंदर शब्द आहेत. आज आपल्या या संगीता आईसाठी तुम्ही सगळे जमलात ना, मग प्रत्येकाने एवढे शब्द घरी घेऊन जा. सांगतात प्रभू, अरे भरत, हा जो संसार आहे ना तो असाच असतो, तो प्रारब्धावरती चालत असतो. बघ भरत, दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कुणाला दोष देत जाऊ नका, ते घडत राहणार आहे, होत राहणार. माय कै ना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. एक वाक्य सांगू तुम्हाला, 2 गोष्टीतून कोणी वाचणार नाही. किती भारी मेकअप करा, सगळे म्हातारे होणार आहेत. किती भारीतले कपडे घाला, किती काय पोराचे फोटो काढतात. सध्याला फोटोचं फॅड आलं. सॅमसंग अल्ट्रा, ॲपल आले, काय फोटो. अहो कीर्तनकाराचा अर्धा तास फोटोच चालला महाराजात. रोजचा अनुभव आहे मला. बाबा सेल्फी, बाबा फोटो. पण नाही म्हणतो लोकांना राग येतो महाराज. तेच टिका लगे खाली टिप्पणी लगेच कमेंटमध्ये, बाबांनी वेळ दिला नाही, म्हणजे असं त्याच्यापेक्षा आपल्याला काढून द्यावे लागतात. फोटोचं इतकं वेळ लागले लोकांना. ते मोबाईल आले बरं, ते फोटो कसे काढतात माहिती का? झाडामध्ये काढ रे, एक नारात उभं राहणार, झाडात उभे राहणार, हायवेला उभं राहणार, कुठं काढतील फोटो. बरं नुसते फोटो नाही काढायचे, त्याचे मोठाले असे कटआउट बनवतात. इकडे बघा, घराच्या हॉलमध्ये लावतात, या बाजूने मागच्या बाजूने, त्याच्या घरात सगळे त्याचेच फोटो असतात. आपण कीर्तनाला फेटा बांधायला गेलो गुरुजी, खाली आपण बसतो चहा घ्यायला, पांडुरंगाचा फोटो नाही,
माऊलीचा नाही, स्वामी महाराजांचा नाही, कोणताच फोटो, त्याचेच फोटो चारी बाजूने. आपल्यावर तो काय पैलवानी राव. आणि आपल्या शेजारी एक म्हातारं बसलेलं असतं, खाली खोबऱ्याची वाटी, नाकातून शेंबूड, कपाळावर आड्या. आपण वर पाहतो, सारखंच दिसतं आपल्याला. चहाची कबशी खाली मांडलं कीच म्हातारं खालून म्हणतं, बाबा मीचे मीचे पैलवान होतो, पैलवान एक नंबर. कुणालाच ऐकत नव्हतो, घाटावर कोणी पाडीतच नव्हतं आपल्याला, एक नंबर. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. असंचे महाराज, सगळे माणसं म्हातारे होणार आहेत महाराज. किती मेकअप करा, किती फोटो काढा, आपण सगळे म्हातारे होणार आहेत. नाहीच म्हातारे झालं तर सगळे मरणार आहेत. याच्या पलीकडे काही नाही. 6 वेळेला उपमुख्यमंत्री होण्यात